सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आजी माजी पालकमंत्र्याची लागली प्रतिष्ठापनाला उद्या काय होणार जिल्ह्यात चर्चा। शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा पक्षाची भूमिकाही महत्त्वाची। महाविकास आघाडीचा झेंडा लागणार का? संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूक उद्या होत असून यासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये सध्या जोरदार लढत या ठिकाणी सुरू झालेली आहे। भाजपाचा चमत्कार करण्याची तयारी झालेली आहे, तर महाविकास आघाडीने 36 सदस्य घेऊन सलीला गेल्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे सध्या तरी वरचढ होताना दिसत आहे। आज रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होताना दिसत आहे। या बैठकीत काय होणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। महाविकास आघाडीकडे संख्याबळ प्रबळ आहे, त्यामुळे त्यांची सत्ता स्थापनेची शक्यता वर्तवली जात आहे। यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने त्यांना पाठिंबा दिल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 18 सदस्य आहेत, काँग्रेस पक्षाचे 11 आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे 1 सदस्य, तर अजितदादा पवार पक्षाचे 6 सदस्य हे एकत्र सध्या 36 जण सलीला गेलेले आहेत। हे सर्व सदस्य एकत्रित सलीला गेल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्ष होईल असा दावा जत तालुक्यातील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याने केला आहे। मात्र इकडे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जनस्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संवितदादा कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी जोरदार ताकद लावली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत निकराचे प्रयत्न केले जातील व अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपचा होईल असा दावा भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी विद्यमान पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील व माजी पालकमंत्री माननीय जयंतराव पाटील यांची ताकद मात्र पणाला लागलेली आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.